Okay, hello. Hello, this is the My Artifact episode number 967. 67 आहे, 67 आजची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9. फोकस या 9 वाजले, 9 वाजून 1 मिनिट. आणि मी मच्छी खाल्ली राव. ॲक्च्युअली नाही का, मच्छीमध्ये नाही का इतकं प्रोटीन असतं ना की बहुत जास्त, आणि हे काफ़ी कमी भावामध्ये भेटते. या भाजल्या मच्छ्या, जी छोट्या छोट्या मच्छ्या असते. एक गोष्ट लक्षात ठेव, जसं स्ट्रगलिंग टाईम असते ना, तेव्हा नाही का काही डायट वगैरे फिक्स करून ठेव. जसं लाईक पार्ले जी, याच्यामध्ये कसं की 10 रुपयात आहे, पण या 10 रुपयामध्ये तुला कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन जास्त भेटते. प्रोटीन मात्रा थोडी कमी असते, बट कार्बोहायड्रेट थोडी जास्त असते, आणि कॅलरीज पण असते थोडे बहुत, आणि जे की फक्त 10 रुपयात. आणि त्याच्यानंतर काही चीप जेवण आहे जे तुला करीब म्हणजे 20 रुपयात तरी तुझं पूर्ण दिवसभराचं प्रोटीन्स आणि मिनरल्स भेटत असन, तर ते आहे मच्छीमध्ये. या म्हणजे 10 रुपये किंवा 15 रुपये पाव जरी तू मच्छी खाल्ली ना, जस्ट भाजलेली मच्छी, त्याला बस फक्त तिखट मिठात डुबो आणि बस कच्चीच खा. या तर याच्यामुळे काय होते की मच्छीमध्ये नाही का प्रोटीन, फॅट्स, प्रोटीन तर सर्वात जास्त आहे, बहुत ही जास्त, टू मच. तर याच्यामुळे नाही का तुला दिवसभराची एनर्जी भेटते राव याच्यामुळे, या ऑल डे कम्प्लिटली. तर हे गोष्ट लक्षात ठेव राव. आणि हे गोष्ट मी केव्हा रिअलाईज केली, ॲक्च्युली मी कधी मच्छी खात नव्हतो, मला आवडत नव्हती. बट म्हणजे कधी मागच्या गुरुवारी मी इथे गेलो होतो टूरवर. तर तेव्हा मी काहीच नाही खाल्लो होतं सकाळी. या जस्ट चहा पिलो होतो, आणि त्याच्यानंतर चहा पिऊन नंतर मग मी सरळ टूरसाठी निघालो. काहीच नाही खाल्लं. मग तिथे आम्ही पोहोचलो. कुठे नाव काय यार, रिझोरा डॅमपाशी पोहोचलो. तेव्हा एक व्यक्ती होता, तो मच्छ्या भाजून राहिला होता. आणि बिलकुल ताज्या त्याने आता पकडल्या होत्या आणि सरळ तो भाजून राहिला होता. तर वैभव गेला आणि त्यानं 20 रुपयाची मच्छ्या आणल्या. आणि मग ते खात बसलो, मी आणि वैभव दोघं जण खात बसलो. मला इतकी आवडली का बहुतच जास्त. आणि त्यावेळेस नाही का ॲक्च्युली मला बहुत जास्त भूक लागली होती. चिवडा वगैरे खाल्ला होता, पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. एक लक्षात घेऊ, म्हणजे भातापासून जे प्रॉडक्ट बनते ना, जसं लाईक चिवडा किंवा चिवडा किंवा खीर, हे एक प्रकार नाही का मुरमुरे, की एक प्रकार नाही का असे आहे की जे फक्त साईजनी खूप जास्त दिसते, पोट भरण्यासाठी ठीक आहे राव. या म्हणजे जस्ट लाईक काय, पण याच्यापासून काहीच भेटत नाही ना, प्रोटीन ना, कार्बोहायड्रेट्स ना, काही ना कुछ बी नाही. हे जस्ट लाईक मास जे खाऊन राहिलो आहे, थोड्या वेळासाठी सॅटिस्फॅक्शन वाटते, पोट भरल्यासारखं वाटते, आणि पोट खाली करायच्या वेळेस ते पूर्ण निघून जाते, याच्यामध्ये काहीच राहत नाही. या तर ते खाल्लं होतं, बट त्यांनी काय असं काही खास वाटत नव्हतं राव, एनर्जी लेस वाटत होता. तर मग ते मच्छ्या खाल्ल्या, काफी चांगल्या वाटल्या. नंतर पुन्हा गेलो, 20 रुपयाच्या पुन्हा मच्छ्या घेतल्या आणि पुन्हा खात बसतो राव, बक्कर. आणि तेव्हा रिअलाईज झालं का मच्छीमध्ये बहुत जास्त प्रोटीन असते. कारण त्याच्यानंतर मग मी फुल डे गाडी चालवून राहिलो, इकडे तिकडे हिंडून राहिलो, पागलासारखं उभं राहून राहिलो, धावून राहिलो, बट आय जस्ट फील का एकदम तरोताजा. म्हणजे असं बिलकुल वाटलं नाही का मला काही एनर्जीची गरज आहे. नो, डेफिनेटली नॉट. आय एम जस्ट रिअली परफेक्टली खूप जास्त स्ट्रॉंग फील करून राहिलो होतो त्यावेळेस. ओके, आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलण्यासाठी आहे नाही का? याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलण्यासाठी आज ॲक्च्युली नाही का मी हे बघितले, निलेश मिश्रा शो. या आपल्या डेस्टिनीला, टार्गेट्सला अचीव करण्यासाठी नाही का आपल्याला काही स्किल्स डेव्हलप करावं लागेल. आणि व्हॉट आर द स्किल्स? द स्किल्स आर की
स्किल अशी आहे की फर्स्ट ऑफ ऑल आपलं स्टोरी टेलिंग. आपल्याला कोणत्या इन्सिडन्सला एलॉबरेट करायचं आहे तर त्याला बहुत चांगल्याने एलॉबरेट करता आलं पाहिजे. छोट्यातल्या छोट्या वस्तू, टायनी डिटेल्स, बट प्रॉपर वे, प्रॉपर टायमिंगने. पहा कधी कधी नाही का आपण नाही का सरळ मांडून देतो. म्हणजे मी नाही का बहुतच म्हणजे कसं आहे की जी खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते नाही का ते क्लायमॅक्ससाठी वाचून ठेवतो. आणि नंतर त्याला एलॉबरेट करतो. मग तेव्हा त्याची नाही का क्षमता जास्त असते. बट माझ्यासाठी नाही का जे इम्पॉर्टंट आहे ते पहिले. त्यामुळे नाही का जे मी सांगतो ना इट जस्ट लाईक रिअली नथिंग. म्हणजे ते गोष्ट खूप मोठं, खूप भयानक जरी झाली ना, जस्ट लाईक US चे प्रेसिडेंट बराक ओबामाचा किडनॅप झाला, तर हाऊ वुड यू एक्सप्लेन? काही नाही राव, मी त्या म्हणजे समजा तुला कोर्टमध्ये उभं केलं अँड हाऊ वुड यू से. आता कोर्टमध्ये सरळ सांगणार आहे, बट थोडंसं मिर्च मसाला जर लावायचं असेल तर मी ते लावू शकत नाही राहिलो या. म्हणजे एक वेळा मिर्च मसाला लावायला गेलो तर मी मिर्च मसालाच लावून राहिलो एक प्रकारे, आणि ती स्टोरी गेली अलग. अशाच प्रमाणे होऊन जाते. सो मिर्च मसाला पण जास्त वाटला नाही पाहिजे आणि स्टोरी पण खूप जास्त डीपली नाही झाली पाहिजे. प्रॉपर रेशोमध्ये समजून घ्यायचं असेल ना तर एक गोष्ट शिकावं लागेल, ती आहे स्टोरी टेलिंग. या स्टोरी टेलिंग एक प्रकारे एक टॅलेंट आहे. म्हणजे एक प्रॉपर वेनी समजून सांगण्यासाठी एक असा एक फंड आहे ज्याला आपल्याला प्रॉपरली समजावं लागेल. जस्ट लाईक आता आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का मी मला दिवसभरात जे काही झालं आहे ते सांगतो. बट युजली इतकं काही चांगल्या पद्धतीने सांगत नाही राव. यामध्ये सकाळी उठलो, हागाला गेलो, मुताला गेलो, देन नागपूरला गेलो, नागपूरवरून संध्याकाळी आल्यानंतर काहीच नाही, एक वडापाव खाल्ला आणि देन घरी आलो, मच्छी खाल्ली, इथं घुमून राहिलं. देन नथिंग. काही आहेच नाही लाईफमध्ये डूड, काहीच नाही लाईफमध्ये. या दिवसभरात तुझं काहीच नाही झालं. विचार कर, पर डे प्रति दिवशी 60,000 विचार तुझ्या डोक्यामध्ये येतात. आणि ऑब्विसली तुझ्या डोक्यामध्ये बहुत सारे विचार सुरू असते. आणि समटाईम इट्स रिअली गुड टू रेकॉर्ड, बट यू डिडंट रेकॉर्ड. पण तू रेकॉर्ड नाही करत. वाय इज दॅट? हे काऊन? आय डोंट नो यार. तू रेकॉर्ड का नाही करत? म्हणजे तुझ्या डेमध्ये इतक्या काही चांगल्या गोष्टी होते तर मला असं वाटते पहिले की ते काही मायने ठेवत नाही. म्हणजे ते एवढं इम्पॉर्टन्स वाटत नाही राव. म्हणजे हे जे गोष्ट करतो मी हे डेली रेग्युलर बेसिस आहे. ओके ठीक आहे, आज आपण नाही का थोडं चांगल्याने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. आज दिवसभरात का झालं पूर्ण डिटेल वाईज. ओके ठीक आहे. सकाळी उठलो मी, आय जस्ट फील लाईक वाटलं का झोपूनच राहावं वाटलं. नेहमीप्रमाणे रोज सकाळी चला, आज पण सकाळी असंच वाटलं राहावं का पुन्हा रजाईमध्ये झोपून जावं, कारण बाहेर एवढी जास्त थंडी का बहुत जास्त. बट अलाराम वाजून राहिला, अलाराम बंद केला, मोबाईल चार्जिंगला लावला आणि मग चला बाहेर गेलो मुतायला. भयांचोद एवढी जास्त थंडी कसाला बहुतच भयानक. वापस घरात आलो साला संडास नाही लागून राहिली. तोंड धुवायला जाऊ तर बाहेर थंडी. आणि जस्ट 6 वाजले राव आणि मला 8 वाजताची गाडी. सो आय हॅव 2 hours, 2 घंटे होते. पण मला झोपायचं पण नव्हतं. तर मग काय, मग मोबाईल चार्जिंगवर होता तर तेव्हा मी मोबाईल छेडत बसलो. फेसबुक, व्हॉट्सॲप, सकाळी उठून काहीच नाही, मोबाईल छेडत बसलो. त्याच्यानंतर मग दात घासले, हागाला गेलो, जेवण केलं आणि स्टेशनवर गेलो. 7:30 वाजता स्टेशनवर गेलो. 8 वाजताची गाडी होती. माझं काय सकाळी उठल्याबरोबर नाही का माझं डोकं काफी जास्त शार्प असते. म्हणजे तेव्हा नाही का तो खूप डीपली विचार करतो. आणि त्याच्यामध्ये म्युझिकची जोड असेल ना तर अरे बापरे काय डिझाईन करतो यार. ॲक्च्युली ना का सकाळी उठलो म्हणजे जेव्हा मी स्टेशनवर जातो 7:30 वाजता, कानात हेडफोन टाकले का ते आपले ब्लॅक पॅन्थरचं गाणं लेजंड हॅज इट, ते ब्लॅक पॅन्थर ट्रेलर सॉन्ग नाही का, लेजंड हॅज इट आहे. ते गाणं इतकं भयानक आहे ना, दणदणच वाजते. टाकले हेडफोन का बस बायनरी कोडमध्ये तो चेसिंग सिक्वेन्स डिझाईन करून राहिलो. त्याच्यानंतर मी रिसेंटली नाही का या फिल्मवर खूप जास्त फोकस होऊन राहिलो आहे. म्हणजे रिसेंटली नाही का या फिल्म इतकं जास्त हे नव्हतं की
आपल्याला याच्यावर काही ना कधी बनवायचं आहे म्हणून, म्हणजे हे कन्फर्म आहे का नाही आय डोंट नो. बट रिसेंटली आय फाउंड इट का इट्स रिअली इम्पॉर्टंट फॉर मी. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये नाही का हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो मला एक्सप्लेन करायचा आहे, आणि तो आहे बॉय. हा जो मूवी आहे जो मी खूप अगोदरपासून डिझाईन केला होता, बट तो एक कुठेतरी फेड झाला अचानकपणे. बट राईट नाव मी त्याबद्दल विचार करून राहिलो आहे, त्या कॅरेक्टर आणि त्यासोबत जे येणारी इस्टर एग्स आहे. कारण ते एक्समॅननी ॲव्हेंजर्स दोघांना एकत्र करत आहे, जस्ट लाईक बिल्डिंग अ सिनेमॅटिक युनिव्हर्स. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एक्समॅन ऑल्सो सिनेमॅटिक, आणि मार्वलचे सुपर हिरो सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे या फिल्ममध्ये, बॉयमध्ये. सो बेसिकली इट्स अ लॉट्स ऑफ इस्टर एग्स. सो मी याच्याबद्दल खूप जास्त विचार करत होतो, आणि रिसेंटली खूप जास्त विचार करतो. सकाळी तर मी बहुतच जास्त, सकाळी माझं डोकं बहुतच भयानक चालते, असं धाड 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 धाड. म्हणजे ते गाण्याच्या बीटप्रमाणे नाही का माझे जे डिझाईन करण्याची क्षमता आहे ना बहुतच जास्त, बहुतच धाड धाड. मग गाडी आली नागपूर पुणे, गाडीत बसलो राव. या युजली मी गाडीमध्ये बसतो ना तर सीट कोणती पाहतं राव, खाली. या म्हणजे मी मिडल बर्थ नाही, अप्पर बर्थमध्ये बसतच नाही. वाय? कारण मिडल बर्थमध्ये बसता येत नाही, आणि अप्पर बर्थमध्ये बसता येते पण ते झोपता येते, बसता येत नाही. ओके ठीक आहे. बट काय आहे का अप्पर बर्थमध्ये बसला का डूड का लागली झोप, आणि रेल्वेमध्ये झोप लागणं बहुत खतरनाक. आणि इतक्यात तर माझी झोपण्याची इंटेन्सिटी ती बहुतच खतरनाक होत्या रेल्वेमध्ये. तर बहुतच मायची अशी झोप लागते यार, जस्ट लाईक बिईंग डेड. मरून गेलो मी घंट्याभरासाठी, अशाप्रमाणे झोप लागते इतकी, म्हणजे बहुतच खतरनाक. आणि वरती झोपलो मी का डूड स्टेशन आलं केव्हा आणि गेलं केव्हा मला काहीच माहीत राहणार नाही. या आणि बेसिकली सकाळी तरी मी एवढं जास्त फ्रेश राहतो म्हणा, बट येताना तो काफी थकून राहतो. आणि तेव्हा समजा जर मी अप्पर बर्थवर गेलो आणि झोपलो तर डूड मी जाईन सरळ गोंदिया पुणे, मी जाईन सरळ मुंबईला. बहुत भयानक होऊन जाईन राव. यस. सो मी अप्पर बर्थवर झोपत नाही, लोअर बर्थवरच राहतो, खालच्या बर्थवर. तर खालच्या बर्थवर जागा भेटते नाही भेटत, तर कधी कधी मिडल बर्थवर राहतो, त्यामुळे मग असं मुंडी खाली टाकून बसावं लागते. आता तर का सवयच झाली राव आता. पहिले नाही का मी आझाद हिंद गाडीला खूप जास्त हेट करत होतो, आणि मुंबई मेल तर बहुतच जास्त. मला काहून आलो यार या गाडीमधून, कारण या गाडी इतका बेकार असते, इतका बेकार असते, इतका बेकार असते. बट आता आपली चॉईस नाही राव. आता विदर्भची वाट पाहतो मला तर 5 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर मी 6:30 वाजता घरी येईन बहुत जास्त, आणि तोपर्यंत मी का करू राव. सो या, तर मग मी गेलो. आज नागपूर पुणे होती त्यामुळे मला जागा भेटली राव बसायला, सो गेलो चांगला. अजनीमध्ये गेलो. 10 रुपये साले अजनीपासून बर्डीपर्यंत येणं परवडून नाही राहिलं राव. एक वेळा ठीक आहे हप्त्यातून, बट रोज रोज नाही आहे. या कारण कसं की आपले 20 रुपये खर्च होत आहे राव, 20 रुपये एव्हरी डे. 20 रुपये खर्च होत आहे म्हणजे, आणि ती सगळं पास काढून सुद्धा, बसची पास आहे, रेल्वेची पण पास आहे. तर आपल्याला कसं की डूड मला जयताळावर जायचं असते. आता कसं मला पहिले स्टेशनपासून बर्डीला यावं लागते, आणि देन बर्डीमधून पास पकडावं लागते, ते जयताळावर जाते. मग तिथून मी क्लासेस करून मग वापस बर्डी, मग बर्डीवरून स्टेशनवर यासाठी मला 10 रुपये खर्च करावं लागते. ते 10 रुपये खर्च हे कन्फर्म आहे राव. ओके ठीक आहे, कारण ते पिंपला फाटाची गाडी पकडावं लागते, तिथून मेन स्टेशनवर जाण्यासाठी 10 रुपये खर्च करणं इम्पॉर्टंट आहे. बट जे याच्या वेळेस म्हणजे नागपूरला याच्या वेळेस तुला अजनीला उतरण्याचं काही इतकं काही खास इम्पॉर्टंट नाही राव. सो तू लोहबोलून उतरत जा ना थोडंसं, 10 रुपये वाचत जा. अरे पण या 10 रुपयात मी माझ्या जीवाचा धोका देऊन देईन राव. डूड वी आर असं, म्हणजे याच्यावर खेळण्यालायक आहे ते. इची स्नेहा, इची स्नेहा, इची स्नेहा. इज शी नॉट, इज दॅट गाय? या आय डोंट नो हू दॅट गाय इज, बट दॅट इज गाय. अँड दॅट गाय माइट बी नो, इज नॉट अ गर्लफ्रेंड ऑर बॉयफ्रेंड. या डेफिनेटली नॉट. सम सोर्ट ऑफ कझिन. या एक प्रकारे कझिन आहे तो. आणि मी याला खूप वेळा बघितला आहे, विहारामध्ये पण बघितलं आहे, त्याच्यानंतर फोटोजमध्ये पण खूप वेळा बघितलं आहे. सो या इज दॅट गाय.
चेहरा काफी लक्षात येऊन जातो माझ्या एकदम रप्स आहे. इतक्या स्नेहा तांबगडे सोबत कॉन्टॅक्ट थोडं जास्त वाढून राहिला राव. या युजली आय चॅट. मी सोबत चॅट केला आज. चॅट केली का चॅट केला काही नाही, तिने स्टेटस टाकले होते. आय जस्ट से लुक ग्रेट डूड. मी नाही का स्टेटसमध्ये रिप्लाय करासाठी पण नाही का किती विचार केला बे आज. अबे साला इतका विचार केला काय मी सांगू. का विचार केला एक फक्त लुक ग्रेट, फक्त हे 2 वर्ड लिहिण्यासाठी सांगू किती विचार केला. फर्स्ट ऑफ ऑल पहिले हा विचार केला की समजा जर मी तिला रिप्लाय केला, पॉसिबल रिझल्ट बघितले. आय जस्ट बीन रिअली एक प्रोबॅबिलिटीप्रमाणे नाही का सगळे पॉसिबल रिझल्ट बघितले का कशाप्रमाणे का होईल. सो फर्स्ट पॉसिबल रिझल्ट हा आहे का इफ समजा जर मी तिला रिप्लाय करतो तर तिला कळेल की यानी पण स्टेटस बघितलं आहे सौरभ अवधारेने, आणि समजा जर ती मला ती खास लाईक जरी करत नसन तर मग तिला असं वाटेल की या बंद्याला स्टेटस दाखवून काही फायदा नाही. म्हणजे फायदा नाही म्हणजे समजा जर तिला मी आवडतच नसन आणि मग मी तिला रिप्लाय म्हणजे आता जर मी तिला रिप्लाय करते तर मग तिला कळत आहे का याला पण स्टेटस दिसलं बा, तर मग काय मग ती कसं करण की जेव्हा स्टेटस टाकायच्या वेळेस आहे ना ती माझं ऑफ करून देईन. मला स्टेटस नाही दिसलं पाहिजे बा, अशाप्रमाणे ते काही ना काहीतरी सेटिंग करण. तर हा एक विचार केला. म्हणजे मग विचार केला की राव असं झालं तर मग चला मग तुम्हाला स्टेटसही पाहायला नाही भेटून राहावं. मग मी विचार केला की आपण रिप्लाय नाही करावं. मग ठीक आहे, बट व्हॉट अबाउट समजा जर मी रिप्लाय नाही केला तर का होईल. ॲक्च्युली कसं आहे मी स्टेटस बघितलं हे तिला तर माहीत आहे. या आता रिप्लाय केला का नाही केला आता हे माझ्यावर डिपेंड आहे. सो बेसिकली शी नोज का मी रिप्लाय केलं म्हणजे मी स्टेटस बघितलं बा. तर आता ॲज म्हणजे काही ना काही एक्सपेक्ट राहते जेव्हा आपण स्टेटस ठेवतो ना तर तेव्हा नाही का एक्सपेक्टेशन असते का कोणी ना कोणीतरी रिप्लाय देईन. या म्हणजे ॲज मी एक प्रकारे फील केलं कारण मी पण स्टेटस ठेवलं आहे राहो. तर रिप्लाय देईन तर माइट बी शी इज वेटिंग फॉर रिप्लाय और काइंड वेटिंग नाही म्हणजे एक प्रकारे म्हणजे असं तिला वाटतं ना कोण ना कोणी रिप्लाय देईन तर मग चलो बा म्हणलं असं मग रिप्लाय देऊन दिला. सो डूड फक्त 2 वर्ड लिहिण्यासाठी तू एवढा विचार केला राव. या आय जस्ट म्हणजे कसं आहे की एक प्रकारने काय एक असं क्रश असते ना ज्याच्यावर आपण ॲक्च्युली लाईक करतो ना तर तेव्हा असे फालतूपणा विचार करावाच लागतात राव. आणि आय जस्ट बिईंग सो स्टुपिड काय आय जस्ट मी अशाप्रमाणे आय डोंट नो आय जस्ट थिंक लाईक दॅट वे. ह्या म्हणजे मी कसं की सगळे पॉसिबल रिझल्ट बघतो. या म्हणजे समजा जर असं केलं तर का होईन, समजा मी नाही केलं तर का होईन, समजा जर मी न्यूट्रल राहिलो तर का करीन, समजा जर मी हो म्हणलं तर का होईन, नाही म्हणलं तर का होईन, समजा जर काहीच नाही म्हणलं तर का होईन, हे सगळे पॉसिबल रिझल्ट बघतो आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतो. ते डिसिजन घेणं मोठी गोष्ट. यू आर जस्ट टेक्स्टिंग जस्ट 2 वर्ड्स लुक ग्रेट. यू आर नॉट सेइंग लाईक आय लव्ह यू. आई डोंट नो यार जस्ट डूड रहने दे यार. ये तेरे बस की बात नहीं है, ये दिमाग की बात नहीं, ये दिल की बात है और ये दिल की बात ही समझ सकता है कि व्हाट आई एम फीलिंग इनसाइड नाउ. सो जस्ट स्टे अवे. दिमाग तू अपना काम कर सिर्फ अपनी फिल्म बनाने में, तू इस दिल के मामले में मत पड़. ओके या ओके बॉस ठीक है कोई बात नाही. या म्हणजे मी अशाप्रमाणे विचार करतो. आय जस्ट बिईंग म्हणजे तुम्हाला स्टुपिड म्हणू शकते किंवा काइंड ऑफ लाईक दॅट की मी मुलीला घाबरतो. वेल मुलीला घाबरत नाही मी. या डेफिनेटली नॉट. या पण असंही नाही का मी असं स्वतःहून बोलायला जाईन. नो नो मग याला काय म्हणते ॲटिट्यूड. नो ॲटिट्यूड पण नाही हा. जस्ट बिईंग ठीक आहे. रोखी 2 कॅरेक्टर ठेवतो. एक आहे कविता उमाटे. इज दॅट गर्ल. आय डोंट नो म्हणजे ती एक मुलगी आहे जी आमच्या स्कूलमध्ये होती. ओके. आणि दुसरं आहे मयूर चरडे. ही इज ऑल्सो दॅट गाय. म्हणजे कसं आहे दोन्ही व्यक्ती आहे ना त्यांना मी फक्त ओळखतो बट
इतकं काही जास्त कॉन्टॅक्ट नाही आहे आणि काही आहे नाही. ओके, ठीक आहे. आणि युजली दे आर द फ्रेंड्स फ्रॉम दी चाइल्डहुड. आम्ही शाळेत होतो तेव्हा फ्रेंड्स होतो. तर तू कोणासोबत भेटशील, चरडेसोबत का कविता उमाटेसोबत? हे बघ, याच्यामध्ये नाही का मला सराउंडिंग पण माहीत पाहिजे का सराउंडिंग का आहे राव. का आम्ही म्हणजे मी तिला बघून राहिलो आहे आणि चरडेला पण बघून राहिलो आहे, तर ती सिच्युएशन कोणती आहे? एक लग्नाची आहे का कोणत्या ऑडिटोरियममध्ये आहे का ती अलोन आहे? अलोन नाही, विचार करून घे, ते एक लग्नामध्ये आहे. सो लग्नामध्ये आहे तर मग आय बेसिकली टॉक टू विथ चरडे. चरडेशीच बोलन. आणि समज जर ते अलोन आहे, समज जर मी तिघही जण म्हणजे दोघंही जण समज जर अलोन आहे, तर बेसिकली बोलीन पण तिच्यासोबत. बट आय डोंट थिंक मी कविता उमाटेसोबत पण बोलीन. वाय? बिकॉज मला काही रिझन आहे त्यासोबत बोलणं. लाईक आय डोंट नो, मी तिच्यासोबत कधी बोललो पण असेल. नो, नेव्हर कधीच नाही बोललो. यस, प्रोफाईल फोटो लाईक केलं, त्याच्या व्यतिरिक्त तसं काही वगैरे खास केलं नाही. सो याचा अर्थ हा नाही का मी मुलींसोबत घाबरतो, पण याचा अर्थ हा पण नाही आहे का मी बिना फालतू पण बोलतो, पण याचा अर्थ हा पण नाही आहे का माझ्यापाशी ॲटिट्यूड आहे. इट्स जस्ट बीन रिअलिस्टिक डूड. म्हणजे काही कारण असताना तेव्हा मी मुलीसोबत बोलेन, हां ठीक आहे, त्या मुलीसोबत काम आहे का तिच्याकडून ते मला कॉपी घ्यायची आहे, कधी असाइनमेंट घ्यायचा आहे किंवा तिच्याकडून ते सिग्नेचर घ्यायची आहे, कोई बात नहीं, मैं चला जाऊँगा. हाँ हेलो मैम. मग मी एक बहुत ही सिन्सियरली पद्धतीने बोलीन. म्हणजे एक रिलेशन कसं आहे, ॲज अ फ्रेंड नाही, जस्ट लाईक बिईंग. चलो मान लेते हैं की स्नेहा तामगाडगे, मी एका इंडस्ट्रीमध्ये काम करून राहिलो आहे. राईट नाव मी ज्युनियर इंजिनियर आहे आणि ती एक सिनियर इंजिनियर आहे. बट आम्ही सोबत असताना आम्ही स्कूल फ्रेंड होतो. ओके, ठीक आहे. आता तिची सिग्नेचर पाहिजे ना हा प्रोजेक्टला अप्रूव्हल करण्यासाठी. राईट. तो मग मी कागद घेऊन गेलो. हॅलो मॅम, मॅ कमी मॅन. आय सेड मॅम. दॅट्स द फर्स्ट रिलेशन आय टेकिंग. म्हणजे मी हे पहिले रिलेशन स्टेप अप घेईन का बॉस, का तू माझा बॉस आहे. सो आय हॅव टू से मॅम. तर हे मॅम म्हणलं ना, या मॅम आणि एक एम्प्लॉईच्या रिलेशनशिपमध्ये नाही का फालतूची बाती येत नाही. इट जस्ट लाईक बिंग डॉक्युमेंटिक वर्क वगैरे, ऑल दिस दॅट कन्वर्ट. म्हणजे तेव्हा मग आपण काफी चांगल्याने बोलू शकतो. बट बिना फालतू हे शी से हाय अँड हाऊ आर यू, आय एम फाईन, का करताय तू? नथिंग, एव्हरीथिंग इज फाईन, थैंक यू, झालं ना. बाकी कुछ बचता ही नहीं बॉस. यही तो बात सीखने की है. बट आई एम नॉट लर्निंग दॅट डूड अँड आय डेफिनेटली डोंट नीड दिस. म्हणजे कसं आहे, मला फिल्म बनवायची आहे, कोणत्या मुलीला ट्रॅप नाही करायचा आहे. व्हाय आय डू दिस डूड? इट्स सच अ स्टुपिड थिंग. ओके, फर्स्ट थिंग फर्स्ट, आता हा जो माझा फोन आहे मोटोरोला, आता हा मला वडिलांना द्यावा लागेल. रोज ॲपल आहे ना फोन, बट मी 2 फोन वापरतो राव. व्हाय? कारण ॲपल फोन इंटरनेटसाठी वगैरे ठीक आहे राव, ओके. बट गाणे आणि व्हिडिओ हे मी कुठे पाहीन ना कुठे ऐकीन. गाणे युजली मला तर गाणे तर पाहिजे. थोडीशी सावन आहे ना, मी किती वेळ साऊंड वापरणार नाही. आणि रेल्वेमध्ये कुठे नेटवर्क राहते राव, कधी कधी लॅग मारते. आणि वडिलांना पण कळायला नाही पाहिजे का ते त्यांना एक मोबाईल नाही घ्यायला पाहिजे का? डूड, तुला नाही कळायला पाहिजे का तुला वडिलांना मोबाईल पाहिजे म्हणून तू थोडीशी मदत नाही करू शकत का वडिलांसाठी? यू आर राईट चला मी फालतू आहे म्हणजे काय की समटाइम हॅज फील्स लाईक का लवकरात लवकर. आज अजून एक गोष्ट झाली यार जी काफी स्केरी वाटते राव. आता पुढल्या वर्षी नाही का वडिलांचं रिटायरमेंट आहे पुढल्या वर्षी
जून किंवा जुलैमध्ये बहुतेक रिटायरमेंट आहे. ओके. आणि रिटायरमेंट नंतर नाही का वडिलांना पैसे करीब 2 किंवा 3 महिन्यानंतर भेटतील त्यांचा रिटायरमेंटचा पैसा. तर तेव्हा काय करेल ते लोक. हां, लवकरात लवकर लागायला पाहिजे नाही पैसे. बरोबर नाही का. खरंच सरांना लवकरात लवकर जॉब घेणं इम्पॉर्टंट आहे डूड. कारण कसं लवकरात लवकर मूव्ह ऑन होणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. येस. वडिलांना हा मोबाईल प्रिपेअर करून दे. त्यांचं सिम कार्ड टाक, लॉग इन कर, त्यांचे डॉक्युमेंट वगैरे सगळे पोर्ट इन कर. आणि त्यांचा जो मोबाईल आहे ना तो तो पॅनासॉनिक तो राहू द्या, तो राहू द्या. आता वडिलांची जी सॅलरी येईल ना रफचे 7,000चा कोणता एक फोन घेऊन घेतो यार मी. नाही तर वडिलांसाठी एक फोन घेऊन देतो. ओके ठीक आहे. आज अजून काय सांगण्याला आहे काय सांगण्याला एक तर काही खास नाही अजून. ऑलरेडी जे काही आज डिटेलमध्ये झालं ते सगळं एक्सप्लेन केला. या निलेश मिश्रा शो या तू आज ऐकले एपिसोड. हाऊ डू यू एक्सप्लेन ऑल दिस स्टफ. निलेश मिश्रा शो एक काफी असा एक कॅरेक्टर आहे जो नाही का स्टोरी इतकी चांगल्याने एक्सप्लेन करते. आणि डूड त्याच्या मागे नाही का फुल एक बॉडी असते राव. साऊंड डिझायनर असतात आणि ते नाही का ॲट अ टाईम म्हणजे नाही का एका दमातच पूर्ण स्टोरी सांगत नाही. या आपल्याला जेव्हा नाही का इन्व्हेस्टरला जेव्हा नाही का पटवून सांगायचं असेल ना तेव्हा आपल्याला नाही का एका दमात पूर्ण स्टोरी सांगायची आहे. फिल्म तेही अशी छोटीशी स्टोरी नाही, फिल्मची स्टोरी. आणि तेही पूर्ण डिटेलिंगमध्ये. आणि ती 1 किंवा 1.5 घंट्यात. समटाईम इट्स जस्ट बीइंग रिअली बोर. कारण जेव्हा नाही का मी कोणाची स्टोरी वगैरे ऐकतो आय जस्ट बीइंग रिअली बी स्लीपी काइंड ऑफ लाईक दॅट. तर मी असा विचार करतो का जेव्हा मी स्टोरी टेलिंग करीन तेव्हा असे बाकीचे जण झोपले नाही पाहिजे. सो माझ्या स्टोरी टेलिंगमध्ये नाही का एक प्रकारे तो पॉवर असला पाहिजे का लोकांना ते जागं ठेवलं पाहिजे. जस्ट लाईक क्युरिओसिटी का समोर का होणार आहे, समोर का होणार आहे. राईट. सो Nilesh Mishra show. Every time you are traveling in the train, you have to listen this Nilesh Mishra show. Yeah, repeat again and again. कारण ते लव्स ते बयान करणं कोणत्या टाईमवर कोणते टार्गेट्स हिट करणं इट्स रिअली इम्पॉर्टंट फॉर यू. सो यू हॅव टू डू दिस. ओके ओके. आता वाजले किती आता करीब 9:30 झाले असेल. मोबाईल चेंज करून घेतो कारण 10 वाजता मला झोपायचं आहे राव. कारण सकाळी मला उठावं लागते. आणि हे रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पण टाकून दे फटसे. So this is the Maya Artifact episode number 967. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you. Focus, 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 focus. Thank you.